हॅलो, नमस्कार. मी ऐश्वर्या. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो, हीच मी स्वामींकडे, देवाकडे प्रार्थना करते. आणि आजच्या या नवीन व्हिडिओला आज पण एकदा मी नव्याने सुरुवात करत आहे. तर गावाला गेले होते आणि गावाला गेल्यामुळे बघा कलर खूप काळा पडला आहे, डल झाला खूप चेहरा. झाडांची हालत पण खूप बेकार आहे आणि घराची पण हालत खूप बेकार आहे. सध्या चाललं होतं घरातनं आल्यानंतर थोडंफार आवरावर वगैरे चाललं होतं, पण अजून पसारा वगैरे खूप आहे घरामध्ये, आवरायचं आहे अजून खूप. आणि भाजीपाला वगैरे काही नव्हतं म्हणून ब्लिंकिटवरून थोडं सामान वगैरे भाजी वगैरे ते मागवलं आहे. ब्लिंकिटवरूनच मागवलं होतं ऑनलाईन, कारण की जायला वेळ नव्हता आणि सकाळ सकाळ बाकीचं पण आवरायचं होतं. तर अन्वीचा आता बड्डे आहे उद्या आणि त्याची पण तयारी वगैरे करायची आहे. अजून ज्या बॅग वगैरे आहेत त्या अजून अनपॅक वगैरे केलेल्या नाही आहेत मी. ॲक्च्युली बॅग पण आहे अशीच आहे, अजून अनपॅक मी केलेली नाही आहे. आणि झाडांची अवस्था अशी झालेली आहे तुम्ही बघा. अशी झाडांची अवस्था झालेली आहे, खूप बेकार झाली अवस्था. तर चाललंय आवरायचं वगैरे, बाकीचं थोडी थोडी कामं आहेत. नक्कीच मी तुमच्याशी व्हिडिओ हा शेअर करणार आहे. आणि काही गोष्टी आहेत छोट्याशा ज्या घरातल्या, काही अशा बोलायच्या आहेत तुमच्याबरोबर. गावाला गेल्यानंतर कसं वाटलं काय वगैरे, एक गावाला गेल्यानंतर आपण जे काय वर्षभर 6 महिने आपण इथं असतो, गावाला गेल्यानंतर थोडं वातावरण चेंज झालं ना, क्लायमेट थोडं चेंज झालं की खरंच खूप छान वाटतं. तशाच माझ्या बाबतीत पण झालं. ॲक्च्युली मी 2 वेळा गावात गेले आणि 2 वेळा गावावरून मी आलेले पण आहे. तर नक्कीच मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर करेन पुढचा. घरातला पसारा पण खूप आहे आणि तुम्ही बघत असाल किचनवर पण खूप पसारा वगैरे पडलेला आहे. तर नक्कीच मी तुमच्याशी थोडासा तिथला व्हिडिओ गावाचा नक्कीच मी तुमच्याशी शेअर करत आहे. तर व्हिडिओ नक्की पुढे बघा. तर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे पाडव्याच्याच दिवशी आम्ही पहाटे जवळजवळ 3 वाजता आम्ही तर घर सोडलंच होतं. पण शूट खूप उशिरा चालू केला मी, कारण की घरातलं आवरून वगैरे झालं होतं. आणि त्याच्यानंतर मोबाईलला चार्ज पण मी केला होता, पण ॲक्च्युली खाली गेले आणि शूट करायचं विसरून गेले की मला शूट करायचं होता. गप्पा गोष्टी वगैरे, त्यांचे एक मित्र होते, ते असंच बोलणं वगैरे चालू होतं. मग त्याच्यानंतर आम्ही विसरून गेलो आणि पहाटे निघालो होतो. तुम्ही इथं बघितलं असेल समोर, आपल्या समोरतून मला गाडीमध्ये समोर दिसलं पण असेल, गाणी चालू आहे तिथे शो करते की टाईम वगैरे काय आहे. तर त्याच्यानंतर अंघोळ वगैरे झाली होती आणि पटकीने केस वगैरे जास्त काही आवरले नाही, कारण केस ओले होते. मग ह्यांना म्हटलं मी गाडीमध्ये नंतर तिथे पोहोचल्यानंतर विंचारून घेईल केस वगैरे. तर त्याच्यामुळे मग मी केस वगैरे विंचारले नव्हते, तसेच आहे अशी, फक्त आवरलं, कपडे वगैरे घातले नॉर्मल, थोडंसं चेहरा वगैरे व्यवस्थित केला, कारण की एवढं सकाळ सकाळ असं नाही का, झोप नव्हती काय नव्हतं, त्याच्यामुळे चेहरा पण एकदम ही झाला होता. तरी पण बऱ्यापैकी आवरलं होतं आणि फक्त केस ओले होते, पाठीमागून क्लिप लावला केस. हॅलो यूट्यूबर्स, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेले आहेत जवळजवळ 4:30 आणि आम्ही निघालेलो आहे मढीला. इथं आलेलो आहे चहा घ्यायला. मढीला अमावस्या चालू आहे, त्याच्यामुळे इथं आलेलो आहे चहा वगैरे घ्यायला. हे कुठे गेले, वॉशरूमला वगैरे गेले असतील, तर चहा प्यायला थांबलेलो आहे. तर त्याच्यानंतर इथं चहा वगैरे हे आले, वॉशरूमला गेले होते, त्याच्यानंतर हे आले, हँडवॉश वगैरे झालं आणि त्याच्यानंतर मग चहा वगैरे घेतला. चहा वगैरे झाल्यानंतर चाललं होतं जवळ आलो होतो, म्हणजे मडीच्या एक 4-5 किलोमीटर जवळ आलो होतो. 4-5 नाही, मला वाटते काहीतरी 7-8 8-10 किलोमीटर जवळ आलो होतो. आणि ते म्हणाले की आता आले जवळ, आणि आय थिंक आम्हाला उशीर होणार होता, कारण थांबलो तिथे खूप वेळ गेला आमचा. तर आम्हाला पोहोचायचं होतं खरं तर 6:30-6:45 तिथं, पण ॲक्च्युली आम्हाला पोचायला वाजले 7:30. पण जाऊ द्या, जाणं महत्त्वाचं होतं, दर्शन घेणं महत्त्वाचं होतं, तर त्या टायमिंगला पोहोचणं वगैरे ते पण महत्त्वाचं होतं. पण ॲक्च्युली कसं असतं, आपल्या जीवापेक्षा पण जास्त काही आपल्याला घाई नाही आहे, आणि दर्शन होणारच आहे. आज जरी झालं तरी एक 4 महिन्यानी आपण जेव्हा येऊ तेव्हा पण आपलं दर्शन होणारच आहे.
आणि जास्त स्पीडने, कारण आपण जर गाडी स्पीडने चालवली, समोरचा येणारा कसा आहे कसा नाही आपल्याला माहीत नाही, किंवा आपण जरी गाडी एकदम हळू चालवली तर समोरचा येणारा कसा आहे काय माहीत नाही आहे. कारण जाताना 2 गाड्या अशा पाहिल्या की त्याचे कोपरे ॲक्सिडेंटनी एवढे भयंकर, पुढच्या साईडची बाजू एक डाव्या साईडची आणि एका दुसऱ्या गाडीची उजव्या साईडची, अशा एवढ्या डेंजर ॲक्सिडेंट झाला की पुढच्या साईडच्या ते लाईट्स वगैरे सगळं पूर्ण चेंबलं होतं, सगळं फुटलं होतं. ॲक्च्युली त्यातले काही लोक वगैरे जे ड्रायव्हर वगैरे असतील ते पण व्यवस्थित होते नाही होते काही माहीत नाही, काही कल्पना नाही आहे. तर जाताना हे बघा असे मस्त पवनचक्की वगैरे असतात ना, तर ते अशा दिसत होत्या. खरंच खूप भारी वाटत होतं. एक नॅचरल म्हणजे शेती किंवा जी हिरवीगार जी झाडी वगैरे आहे ना, ती आता अलीकडे शहरात खूप कमी बघायला भेटते. आणि आत्ताच्या वाढत्या प्रदूषणामुळे ह्या खरंच ह्या नैसर्गिक हवेची, नॅचरल हवेची आपल्याला खरंच खूप गरज आहे. तर खरंच खूप छान वाटत होतं त्या साईडला, सगळ्या पवनचक्क्या दिसत होत्या, मस्त वाटत होतं. आणि जे वातावरण आहे ना, क्लायमेट आहे ते खूप छान दिसत होतं मेन म्हणजे. कारण की सकाळ सकाळ असा उगवताना, असा बिल्डिंगमुळे आम्हाला काही सकाळी उगवताना सूर्य वगैरे काही दिसत नाही, तर ते दृश्य मला पाहायला खरंच खूप भारी वाटत होतं. सकाळ सकाळ उगवताना, सूर्य उगवताना मी बघत होते. ॲक्च्युली मी लहानपणी गावाला वगैरे पाहिलेलं आहे, पण खूप वर्षातून असं मी पाहत होते ना, त्याच्यामुळे मला अजून खूप छान वाटत होतं. आणि असं वाटत होतं कॅमेऱ्यामध्ये फक्त ते कॅप्चर करावं, ते दृश्य फक्त कॅप्चर करावं. मी थोडी जरी गाडी इकडे तिकडे हलली किंवा असं नाही का, गाडीच्या मध्ये म्हणजे का एक व्हिडिओ काढताना असं जर आधीमध्ये काय आलं, एखादं घर येईल, बिल्डिंग येईल किंवा झाडी येईल, काय येईल, तरी असं वाटायचं कधी जाते आणि कधी परत तो सूर्य समोर येतो आहे, असं व्हायचं. किंवा आपला रूट जरी चेंज झाला ना, तरी सूर्य काही दिसत नव्हता असं उगवताना. एवढं सुंदर दृश्य दिसत होतं की मी सांगू शकत नाही. मनाला एवढं भावणारं होतं, म्हणजे भावणारं होतं मला मनाला, की काय करून काय असं झालं होतं. तर इथं बघा मी नॉर्मली केस विंचरून घेतले होते. आणि इथं आम्ही ह्याच्या मंदिरात, बुद्धेश्वराचं एक मंदिर आहे आपलं, महादेवाचं मंदिर आहे, भगवान शंकरांचं मंदिर आहे. खरंच खूप 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 पुरातन काळातलं ते मंदिर आहे. आणि त्या मंदिराची वृद्धी होते असं म्हणतात. तिथं काहीतरी आहे असं बोललं जातं. ॲक्च्युली पूर्ण कहाणी मला तिथली काही माहीत नाही आहे, पण खरंच खूप छान. तिथला जो नजारा आहे ना, म्हणजे जे आजूबाजूचं सगळं जे आहे ना वातावरण, पाठीमागे डोंगर वगैरे आहेत किंवा एक निसर्ग आहे ना, तिथलं निसर्गरम्य वातावरण. आणि तिथं एक मेन म्हणजे एक प्रॉब्लेम आहे की तिथं रेंजच येत नाही. अशा ठिकाणी आपण जेव्हा जातो ना, तेव्हा असं वाटतं अरे फोन करून, व्हिडिओ कॉल करून घरी सांगावं किंवा दाखवावं वगैरे, पण तिथं रेंजच नसते. आणि खूप जुनं मंदिर आहे आणि दगडाची कामं इथं वगैरे नाही का. तिथं झाल्यानंतर मला वाटते काहीतरी तेव्हा वाजले होते काहीतरी 7:45 आणि 7:45 वाजता आम्ही ॲक्च्युली तिथं मडीला पोहोचलो होतो. म्हणजे ॲक्च्युली आम्ही 7ला तर आम्ही तिथं पोहोचलो होतो, पण त्याच्यानंतर तिथलं दर्शन घेऊन लगेच आम्ही मडीला पोहोचलो. पण बघा बघताय ना तुम्ही काय गर्दी आहे, बापरे. आम्ही याच्या अगोदर अक्षरशः 6-6:30 तिथली लोकं तिथून निघून गेलेली पण होती काही, पण खूप म्हणजे खूप भयंकर गर्दी होती आतमध्ये. नंतर आम्हाला टेन्शन आलं होतं की नाही का, जाताना वगैरे काय आपल्याला लवकर दर्शन भेटेल की नाही, आतून भेटेल की बाहेरून भेटेल वगैरे नाही का. पण ॲक्च्युली तिथं मंदिराचं काम चालू आहे. पादुका एका साईडला ठेवलेल्या आहेत त्यांनी, आणि त्यांची जी समाधी वगैरे आहे ना, तर ती एका साईडला दुसरीकडे आहे. त्याच्यामुळे आतमध्ये दर्शन घेणं खूप म्हणजे तुम्ही जर नंबर लावायला उभे राहिले रांगेमध्ये, तुम्हाला खूप उशीर होणार होता. कारण की खूप गर्दी होती, खूप सांगू शकत नाही. आणि एक सकाळची आरती असते वगैरे, तर त्या आरतीला आम्ही मुकलेलो होतो. म्हणजे ती आरती आम्हाला काही सापडली नव्हती, पण एक प्रयत्न केला होता की तिथं लवकर पोचावं. आणि बाय चान्स अचानक प्लॅन झाला होता तो, म्हणजे माहीत नव्हतं की जायचंच आहे म्हणून. अचानक गेलो. आणि त्याच्यानंतर मग असे त्यांची यात्रा पण होती त्या दिवशी तिथे. मग जे आपले तिथले साधू वगैरे असतील किंवा जे, तर त्याच्यानंतर ह्या अशा गोष्टी होत्या इथं. तर खूपच म्हणजे छान वाटत होतं आणि भरलं होतं. तर इथं नंतर मच्छिंद्रनाथांचं जे मंदिराचं जे बांधकाम चालू आहे, त्या बांधकामाच्या तिथे आलो होतो. त्यांची ती समाधी वगैरे आहे. आणि पलीकडच्या साईडला पादुका वगैरे ठेवल्या होत्या. मच्छिंद्रनाथांच्या ज्या पादुका आहेत त्या ठेवल्या होत्या दर्शनासाठी तिकडे. तर इकडे आम्ही समाधीच्या तिकडे पण आलो होतो. ॲक्च्युली
दर्शनासाठी काही ये जा करून देत नव्हते, त्याच्यामुळे तिकडे पण आलो होतो आम्ही. तर थोडंसं दर्शन वगैरे घेतलं. तुम्ही बघत असाल खूपच रांगा लागल्या होत्या, कारण की खूप गर्दी होती आणि त्या दिवशी भुतडी अमावस्या पण होती, त्याच्यामुळे गर्दी तर खूपच होती. गर्दीचं तर काही नावच घ्यायचं नाही आहे. भयंकर म्हणजे भयंकर गर्दी होती. आणि आपण म्हणतो ह्या अशा काही गोष्टी असतात, त्या गोष्टींवर नाही का विश्वास ठेवायचा नसतो की काय वगैरे अशा गोष्टींवर. पण काही नाही आहे आयुष्यात नाही म्हणता येणार, पण आत्ताच्या ज्या काळामध्ये युगामध्ये आता जे कलियुग आहे ना, ह्या कलियुगामध्ये कोण काय करेल ना ह्याचा काही तपास नाही आहे. कोणी काही करू शकतं. कोण करणी करू शकतं, कोण काळा जादूटोणा करू शकतं, कोण काळी जादू काय बोलतात काय सांगता येत नाही. त्याच्यामुळं कोणाचंच काही सांगू शकत नाही. खूप म्हणजे खूप भयंकर आहे. काही तिथं रडताना वगैरे पाहिलेली लोकं किती लोकांचं खरंच काही गोष्टी लोकांना काय करायचं असतं की कोण रडतंय, किती कोणाला त्रास होतो आहे. अरे तुम्ही लोकांचं बघा रे, तुम्ही स्वतःचं बघा, लोकांचं कशाला बघताय. मी म्हणते जर त्रास द्यायचा असेल ना, तुम्हाला काय करायचं असेल ना, तर तुम्ही जन्म कशाला घेता एकमेकांना त्रास देण्यासाठी. खायचं प्यायचं मस्त राहायचं, तुमचं काय असेल ते तुमच्या कुटुंबासोबत तुम्ही व्यवस्थित आनंदी राहा ना. काय गरज आहे तुम्हाला एखाद्याला त्रास देऊन तुम्हाला भेटणार तरी काय. कारण ते एक म्हणतात ना, आपण दुसऱ्याला त्रास दिल्यानंतर रिटर्न गिफ्ट आपल्याला पण भेटतं त्याचं. जसं आपण बड्डेला गेलो एखाद्याने आपण गिफ्ट दिले आणि आपल्याला पण आता रिटर्न गिफ्टची पद्धत आली आहे बघा. पण ही पद्धत त्याची आहे, पण ही कर्माचं रिटर्न गिफ्ट आपल्याला मिळत असतं. अशा काही गोष्टी असतात त्या भयंकर डेंजर असतात. नंतर मच्छिंद्रनाथाचं मंदिर वगैरे नाही का, ते सोडलं आणि खाली आपल्या मढीला म्हणजे खालच्या कानिमनाथांच्या मंदिराकडे निघालो होतो आम्ही. त्याच्यानंतर दर्शन वगैरे घेऊन तिथलं जे वातावरण होतं ना, खरंच खूप भयंकर होतं. अमावस्या आणि दुसरी गोष्ट असं काही नाही आहे की ते सगळी ही आपल्या कर्माची फळं असतात. आपले जसे कर्म तसेच आपल्याला त्याचं ते कर्माची फळं भेटत असतात. तर तुम्ही माणसांबरोबर व्यवस्थित राहा. आजकाल पैसा काही नाही आहे. पैसा फक्त हे आपल्या गरजा पूर्ण करू शकतो. पण जे आपलं मन आहे ना, मन शांत होतं ना, ते अशाच ठिकाणी शांत होतं. मनसोक्त जागा तुम्ही. मंदिरात जावा, पाया पडा. तुम्ही देवाकडे काही मागू नका किंवा हे पाहिजे ते पाहिजे त्याच्यासाठी जाऊ नका. तुमचं मन समाधानी असेल ना, तर तुम्हाला सगळं तुम्हाला भेटलं. पण जर तुमचं नाही मला हे पाहिजे, अजून एवढं कमवायचे, अजून तेवढं कमवायचे. माणसं जर कमवायला लागले तर माणूस 8,000मध्ये पण घर भागवू शकतो आणि तो 80,000 पण घर भागवू शकत नाही. अशा पण काही गोष्टी आहेत. ज्याला भागवायचे तो 8,000 पण भागवू शकतो आणि ज्याला भागवायचे तो 80,000 स्वतःला कमी पडू शकतात. तरी असं काही नाही आहे. पैशावर काही गोष्टी सगळ्याच गोष्टी पैशावर असतात असं काही नाही आहे. तर इथं बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या मेन म्हणजे ना, सगळ्या गोष्टी काही पैशावर अवलंबून नसतात. तर तुमचं सुख, तुमचं मन समाधानी कुठं आहे, तुम्ही समाधानी कुठं आहे हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघत असाल इथं की खूप भयंकर गर्दी होती आणि लोक खूप बावळट आणि इडियट असतील असं म्हणावं लागेल. कारण की जर आपण गाडी नेतो, टू व्हीलर कुठूनही निघते, कुठल्याही कोपऱ्यातून निघते. पण 4 व्हीलर निघताना किती प्रॉब्लेम येतात. तर आपला रोड बारीक आहे. एक रोड आहे 10 ते 15 फुटी रोड असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही तीन एकाच लाईनमध्ये जर 3 तुम्ही गाड्या जाणार असतील तर त्या कशा जातील. खाली जाणाऱ्या डबल लाईन करताय आणि वर येणारी सिंगल लाईन. बरं 3 गाड्या लाईनमध्ये बसल्या पण पाहिजे ना. असं तर काही बसतच नव्हते तिथं 2-2, 3-3 तास. खरंच मूर्ख आहेत लोक, मूर्ख म्हणजे मूर्ख. आणि अशा जर एक लाईन चालली आहे ना, तुम्ही इथं 10-15 मिनटं तुम्हाला उशीर होईल. पण जर तुम्ही दुसरी लाईन जर तुम्ही केली, जी खालून येणारी गाडी आहे, जी वर जायची आहे, त्या गाडीला जायला जर रस्ताच नाही मिळाला तर तुम्ही तिथं अडकले ना. हे लोकांना आजकालच्या खरंच खूप मॅनर्स नाही आहेत. जेवढे म्हणतात ना, जेवढे आपण म्हणत नाही की अडाणीच लोक अशी आहेत किंवा शिकलेलीच लोक अशी आहेत, पण लोक खूप मूर्ख आहेत. एवढं चांगलं म्हणजे समजलं. अरे बापरे, सांगू शकत नाही एवढं डेंजर वाटत होतं. पण आता काय बोलू शकत नाही आपण. काही लोकांना खरंच त्यांची बुद्धीच तेवढी नसेल. असं वाटतं की त्यांची मेंटॅलिटी नाही आहे की बाबा आपण पुढं जातोय ना, तर दुसऱ्याला पण पुढं जाऊन दिसत नाही. अशी मानसिकता आताच्या लोकांची खरंच खूप बेकार आहे. त्याच्यानंतर मग दर्शन वगैरे झालं, पावभाजी वगैरे थोडासा नाश्ता वगैरे केला. मला ॲक्च्युली उपवास होता त्या दिवशी, पण माझा उपवास ॲक्च्युली सुटला. कारण की आदल्या दिवशी झोप नव्हती झाली आणि झोपायलाच ऑलरेडी 1 वाजले होते आणि लगेच 1:45ला उठून आंघोळ वगैरे सगळं करून अर्धा पाऊण तासच झोप घेतली होती. सगळं आवरून लगेच जाणं
तर झोप पूर्ण नव्हती, काय नव्हतं, पण तरी पण नाही का मग उपवास माझा सुटला. कारण की मी जर काही घेतलं नसतं चक्कर वगैरे आली असतील. परत एवढा दिवसभर प्रवास वगैरे करायचा होता, 400-450 म्हणजे जवळजवळ 500 किलोमीटरचा प्रवास करायचा होता आम्हाला. तर त्याच्यामुळे मग म्हटलं नको. तर त्याच्यानंतर मग डायरेक्ट अन्वीला आणायला माहेरी गेलो होतो. अन्वीला मम्मीच्या तिकडे सोडलं होतं मी. बारकी बहीण आहे तिची सांभाळ वगैरे करण्यासाठी, मोठी दिदी पण तिथंच असते बारामतीला, त्याच्यामुळे तिथं सोडलं. त्याच्यानंतर घरी येताना समोर पप्पा मम्मी पप्पा दाजी दिदी हे थांबले होते तिथं समोर. तर मी नॉर्मल छोटासा व्हिडिओ वगैरे तिथे घेतला. त्याच्यानंतर मग आम्ही घरात आलो. घरात आल्यानंतर मग अशी त्यांची डान्स, बारक्या बहिणीचा डान्स वगैरे चालू होता. मग ते डान्स करायचं चालू होतं. त्याच्यानंतर आम्ही लहान पोरं वगैरे पण घरामध्ये त्यांचा डान्स वगैरे चालू होता. नंतर हे आले, ह्यांना पण थोडंसं शूटमध्ये घेतलं. बाकी काही नाही, मी पण थोडासा डान्स वगैरे नॉर्मली छोटासा डान्स केला. असा काही प्रॉपर डान्स वगैरे नाही केलेला की परत म्हणायला अरे बापरे माहेरी गेली म्हणजे डान्स केला असं तसं. लोकांचं कसं आहे काही सांगता येत नाही पुढचं. तर त्याच्यानंतर मग इथं आईंची चाललेली देवपूजा. आणि मला पिरियड्स असल्यामुळे मी काही जास्त घरात तिथं चालत नाही. त्याच्यामुळे मी त्यांना बाहेर लसूण वगैरे ते सोडून द्यायचं काम चालू होतं माझं नॉर्मली थोडंसं. ते मी करत होते. आणि त्याच्यानंतर अन्वी आली आंघोळ वगैरे करून. तिला म्हणलं जा आणि बॅगेमधून तू कपडे घे, नाही तर काकूला सांग, काकू नसेल सांगायचं तर पप्पांना वगैरे सांग, पप्पा कपडे काढून देतील. मग त्या अन्वीने तिचं आवरलं वगैरे आणि गेली ती. त्याच्यानंतर मग माझं काम चालू होतं नॉर्मली थोडंसं. त्याच्यानंतर उठले, कपडे वगैरे धुतले. माझं जे काम होतं बाकीचं कपडे वगैरे धुवून झाल्यानंतर आवरणं बिवरणं. तिथे थोड्याशा गप्पा चाललेल्या आईंच्या माझ्या की काय करायचं, कसं करायचं, काय भाजी करायची, काय वगैरे. तर मसाला वगैरे वाटत चाललं होतं. मग मासे करायचे होते. तर कारण पुण्यात आलं नाही, इकडं मासे काही आम्हाला व्यवस्थित वाटत नाहीत. त्याच्यामुळे मासे आम्हाला प्रॉपर असं गावाला खायलाच आवडतात. त्याच्यामुळे गावालाच खरंच खूप छान वाटतं. त्याच्यानंतर हे गावाकडचं आमचं जरा घर वगैरे घर आहे. त्याच्यानंतर घराच्या आजूबाजूला लावलेली जी झाडी म्हणजे कोणकोणती झाडं लावलेली, चिक्कूची झाडं, पपई आहे, अंजीर आहे, परत आंबा आहे, पेरू, ही अशी जी झाडं आहेत ना मेन ती आहेत अशी. आणि लिंबाचं झाड होतं ते ॲक्च्युली आत्ताच मला पहिला व्हिडिओ शेअर केला होता बघा, त्याच्यात तुम्हाला असेल. आता लिंबाचं झाड काय झाले काय माहीत, एवढी एका टायमिंगला 200 300 लिंब असायचे. पण आज त्या पाणी तर एवढं की जिथं 4-5 लिंबांचं पाणी एकाच लिंबामध्ये असायचं, एवढं लिंबू भारी होतं. पण काय आता ते लिंबूचं म्हणजे ते झाडच खराब झालं, काय लागलं त्याला, काय झालं का कोणाची नजर लागली काय माहीत नाही. पण ॲक्च्युली आपण नजरच लिंबाने वगैरे काढतो, पण लिंबाच्या झाडालाच नजर कोणाची लागली काय माहीत नाही. त्याच्यानंतर तुम्ही बघत असाल रामफळ वगैरे झाडे, सीताफळ, रामफळ वगैरे त्याची पण झाडं वगैरे आहेत. तर तुम्ही बघत असाल, तुम्हाला समोर दिसत असेल गेट वगैरे आहे. हे असं गेट वगैरे आहे, ही अशी झाडी वगैरे आहे. आणि इथं भाऊजींची गाडी आहे आणि आमची गाडी बाहेरच आहे. कपडे वगैरे वाळू वगैरे घातले होते. त्याच्यानंतर असंच गाडी वगैरे आहे, आत्या वगैरे जावेची मुलं वगैरे बसलेली आहेत. त्याच्यानंतर कोंबड्या जे आपल्याला खरंच घरची गावरान अंडी खायला भेटते तिथे, तर ती आपली घरच्या त्या कोंबड्या वगैरे आहेत तिथे. नारळाची झाडं वगैरे आहेत. आपलं घर आहे समोर, पलीकडे स्लॅबचं घर आहे, इकडे अलीकडे पत्र्याचे घरं आहेत. तर एक अशा काही गोष्टी आहेत की खरंच खूप म्हणजे खूप छान. गावाकडचं वातावरण म्हणलं की खूप छान. हे बघा आमच्या छोट्या कोंबड्यांची पिल्लं, हे असं बघितलं की एकदम नाही का भारी वाटतं. पण त्यांनी शेळी वगैरे असं काही केलं की नाही का पाय भरला, हे झालं ते झालं, लागलं हे झालं की ते एकदम असं. आपण शहरात राहतो त्यामुळे काय वाटत नाही, पण आम्हाला सवय आहे त्याच्यामुळे आम्हाला काहीच वाटत नाही त्या गोष्टींचं. तर पण एक कोंबडी किंवा चिकन वगैरे खाताना मग आपण त्या गोष्टींचा कसा विचार करत नाही की बाबा असं आहे तसं आहे, नाही. पण काही नाही आहे, असं काही नाही आहे. आमची गाडी तुम्हाला नक्कीच आत्ता बाहेर दिसली असेल. तर त्याच्यानंतर मग तिथून आम्ही पुण्याला यायला निघालो. आमची जेवणं वगैरे झाली, आवरलं. आणि त्याच्यानंतर मग आमचं चाललं होतं की अन्वीला मांडीवर आता मी घेतलं होतं. आणि माझी कंबर आणि पोट खरंच खूप दुखत होतं. त्याच्यामुळे अन्वी मॅडमच्या शेजारी झोपल्या होत्या. पण चाललं होतं, मांडीवर झोपल्या होत्या त्या. मग असंच थोडंसं पोट वगैरे दुखत होतं. त्याच्यानंतर मग आम्ही असंच 2-3 ठिकाणी चहा, जवळजवळ 12-12:30 वाजले होते. आणि चहा वगैरे प्यायला वगैरे थांबलो होतो तिथे. तर जास्त ते कुत्रं आलं होतं तिथे. आणि त्याला मग बिस्किट वगैरे द्यायचं काम चालू होतं. ते शेजारचे दादा वगैरे होते.
त्यांनी बिस्किट म्हणजे दुकानातून तिथे बिस्किट पण घेतलं आणि त्यांच्याच शेजारचं कोणाच तरी असेल, ॲक्च्युली आम्हाला काय माहीत नाही कोणाचं आहे काय ते कुत्रं. तर मग आम्ही ते थांबले होते तिथं. तर त्याच्यानंतर मग आम्ही घरी यायला निघालो होतो. घरी आल्यानंतर पण खरंच एक उशीर खूप झाला होता, जवळजवळ पावणे एक वाजले होते आम्हाला तिथेच. आणि घरी यायला 1 झालेच होते. त्याच्यानंतर मग तुम्ही बघत असाल की खरंच खूप 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 म्हणजे खूप कंटाळा खूप आला होता. मग येताना एक जेवण वगैरे आम्ही घरीच केलं होतं, त्याच्यामुळे आम्हाला ते जेवणाचं काहीच वाटलं नाही. पण येताना आईस्क्रीम वगैरे घ्यायची होती आणि आल्यानंतर आईस्क्रीम वगैरे खाल्ली. आणि त्याच्यानंतर सोन्याची साखळी जी आहे ती तुम्ही समोर तुम्हाला दिसत असेल किती तोळ्याची काय वगैरे सोन्याची साखळी आहे, कशी आहे काय वगैरे नक्कीच मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेल तुम्हाला. तर इथं आम्ही चाललेलो होतो. आल्यानंतर आईस्क्रीम वगैरे टी व्ही वगैरे लावला आणि पहिल्यांदा थोडं काहीतरी असं थंड काहीतरी खावं म्हणून आईस्क्रीम आणली होती आता ना. तर कोण आईस्क्रीम वगैरे असं मटका दही वगैरे मटका आईस्क्रीम वगैरे हे असा प्रकार होता. अन्वीचं खाऊन झालं होतं आणि ते खात होते खाली. तर त्याच्यानंतर त्यांना म्हटलं घालून तरी बघा. आल्यानंतर बॅगा वगैरे अनपॅक होत्या. पाठीमागं बॅगेवर तुम्हाला दिसत असेल चिक्कूची पिशवी वगैरे ठेवली होती, घरून आणली होती येताना. त्याच्यानंतर ह्यांनी घातलेली चैन आणि त्यांचं चाललेलं हे लावून ते लावून म्हणता येईल यात्याला जात्याला घेऊन मला बी उचलून. आमचं असं चष्टा मस्करी थोडीशी चालू होती गॉगल वगैरे. तर इथं असं चालू आहे. त्याच्यानंतर मग हा व्हिडिओ मी इथंच थांबवते कारण खूप उशीर झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, पुढे शेअर करा, कमेंट करून मला नक्की सांगा. धन्यवाद.